आपला जो बायस असतो, आपला जो पूर्वग्रह असतो, त्याच्याबद्दल केलेली मांडणी ही आपण पुढे आणत नाही, त्याच्याबद्दल आलेले पुरावे आपण पुढे आणत नाही. पुढच्या येणाऱ्या इतिहासकारांचं एक काम आहे की यांनी कुठल्या प्रकारचा बायस वापरला आणि आहे आणि त्यांनी कुठल्या प्रकारची साधनं वापरली आणि ती पुढे आणली. आणि त्यासाठी सुद्धा आपण या पूर्वसुरीचा अभ्यास करायला पाहिजे. आता पूर्वसुरी निवडताना तो योग्य निवडणं अतिशय, म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्या क्षेत्रात त्यांनी मूलभूत योगदान दिलेलं आहे त्याला निवडायला पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही जर यशवंतराव चव्हाण साहेबांवर लेख लिहिता, संशोधन करत असाल, तर यशवंतराव चव्हाण साहेबांचं चरित्र किंवा त्यांच्याबद्दल केलेली मांडणी आधी ज्यांनी केलेले आहे त्याच्या पुस्तकातून तुम्ही एंट्री मारायला पाहिजे, त्याच्या पुढे जायला पाहिजे. नुसतं त्या पुस्तकात जे मांडले ते जर तुम्ही परत संशोधन पेपरमध्ये तुमच्या मांडत असाल तर तो इतिहासाचा विस्तार होऊ शकत नाही. इतिहासाची मांडणी होऊ शकते. आज आपल्याला अनेक वेळा दिसतंय, मला अनेक जण भेटतात, सर पहिल्यांदा मी हे पुस्तक वापरले. अरे पहिल्यांदा काय ते जुनच आहे ना. म्हणजे कोल्हापूरचा ग्रामचा जो रिपोर्ट आहे, मला अनेक जण सर पहिल्यांदा यात मी पेपर पहिल्यांदाच मी वाचलं. अरे ती पहिल्यांदा कसं वाचशील, ते 19 पासून सगळीच वाचत आलेले आहे आणि त्यांना माहीत सुद्धा नसतं दुसऱ्यांनी वाचलंय. म्हणजे आणि फेसबुकवर युट्यूबवर हे जे क्लेम्स आहेत हे वारंवार येत असतात. तुम्हाला माहित आहे, तुम्ही ऐकताय हे पुस्तक आलं, हे पहिल्यांदा मला सापडलं पुस्तक. अरे कसं सापडणार? ते तिथं किती वर्षापासून आहे, अनेक तिथं आणतात इतिहासकार ते वाचत आहेत, त्याला संदर्भ देत आहेत. फक्त इतिहासकारांना काय असते ते मला सापडलं म्हणायचे अवघड असतं म्हणून ते म्हणत नाही. पण ही मुलं असतात की ते बेधडक म्हणत असतात. त्यामुळे आपल्या पूर्वसुरींनी काय केलं, त्यांनी कशा प्रकारे मांडणी केली आहे, मांडणीमध्ये काय कोट आहे का, काय पूर्वग्रह आहे का, साधनं कुठली वापरली, काही वापरली नाही आहेत का. उदाहरणार्थ भूमिका कशी घेतली, त्यांनी अभिजनवादी भूमिका घेतली असू शकते इतिहास, तुम्ही मग बहुजनवादी भूमिका घेतली, तुम्ही साधनं वेगळी वापरू शकता. त्यांनी एखाद्या अध्यायामधली साधनं वापरली असतील, स्त्रियांबद्दलच्या साधनं वापरली नसतील, जसं आपल्या अध्यक्ष म्हणत होत्या, तुम्ही स्त्रीच्या बद्दलच्या हे काढू शकता. पण हे जाणीवपूर्वक करणं महत्वाचं. म्हणजे